प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लर्निंग फ्रॉम होम 2020-21 अंतर्गत व्हिडिओ निर्मिती व सादरीकरण श्री बापू कारभारी चतुर, शाळा SG पब्लिक स्कूल, प्राथमिक विभाग सिन्नर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, इयत्ता पहिली. घटक शब्द खेळ, पान नंबर 52. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पान नंबर 52 वरती शब्दखेळ या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. शब्द वाच, तो, ती, ते, च्या गटात लिही. आपण वेगवेगळे विविध खेळ खेळत असतो, परंतु आज आपण जो खेळ खेळणार आहोत तो शब्दांच्या बाबतीत. शब्द खेळ कसा खेळायचा ते आता आपण या पाठामध्ये बघणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तो, ती आणि ते च्या गटात आपण दिलेले शब्द हे लिहिणार आहोत. प्रथम आपण शब्द वाचूया. फळा, ऊस, पान, पपई, समई, उसी, मगर, चाक, झाड, ससा, घर व नळ हे शब्द आपण तो, ती आणि ते हे प्रत्यय लावून बघणार आहोत आणि त्यानुसार त्यांचे विविध 3 प्रकारे गट करणार आहोत. चला तर आपण गट कसे करायचे ते बघूया. बघा, या ठिकाणी तो, ती आणि ते हे 3 गट केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला काही शब्द लिहून दाखवलेले आहेत. फळा, आपण फळा शब्द उच्चारत असताना तो फळा असे म्हणतो, म्हणून तो या शब्द गटामध्ये आलेला आहे. उशी, ती उशी, आपण उशीला ती उशी म्हणत असतो, म्हणून ती या गटात उशी हा शब्द आपण लिहिलेला आहे. पान, ते पान असे आपण बोलतो, म्हणून आपण पान या गटात, ते या गटात पान हा शब्द लिहिलेला आहे. आता असे आपण सर्व दिलेले शब्द तो, ती आणि ते या गटात लिहिणार आहोत. चला तर मग तो, ती, ते या गटामध्ये दिलेले शब्दांचं वर्गीकरण करूया. त्या गटात ते शब्द आपण लिहूया. बघा, ऊस, ऊस शब्द आपण प्रथम घेऊया. आपण तो ऊस म्हणतो, ती ऊस म्हणत नाही, आणि म्हणून तो ऊस हा शब्द तो या गटात येईल. तिथे आपण तो लिहूया. पुढील शब्द बघा, पपई. पपईचं वाचन करताना आपण ती पपई असं बोलतो, तो पपई किंवा ते पपई असे म्हणत नाही, म्हणून पपई हा शब्द ती पपई या गटामध्ये येईल. तिथे आपण तो लिहिणार आहोत. पुढील शब्द बघा, चाक. हा शब्द लिहित असताना आपण तो चाक म्हणत नाही किंवा ते वाचायलाही बरोबर वाटत नाही, तो चाक, म्हणून आपण ती चाक पण म्हणत नाही, ते चाक असं आपण बोलतो. व्यवहारामध्ये तो शब्द वापरताना ते चाक असे आपण व्यवहारात वापरतो, आणि म्हणून तो शब्द आपण ते या गटात लिहिणार आहोत. ते चाक. पुढील शब्द बघूया, ससा. ससा हा शब्द आपण लिहित असताना तो, ती आणि ते हे प्रत्यय लावून बघायचे. तो ससा आपण असं जर बोललो तर ते ऐकायलाही बरोबर वाटतं, आणि ती ससा असं आपण म्हणत नाही, ते ससा असेही आपण म्हणत नाही, म्हणून योग्य तो ससा हे बरोबर वाटतं, म्हणून तो या गटात ससा हा शब्द आपण लिहूया.
पुढील शब्द वाचूया. समयी. समय शब्द आपण तो, ती आणि ते यापैकी कोणत्या गटात लिहिणं योग्य राहील? तर बघा, आपण तो समय म्हणत नाही, ती समय असं आपण म्हणू शकतो किंवा आपण म्हणतो. ते समय असे पण आपण म्हणत नाही, ती समय म्हणून आपण ती या गटात समय शब्द लिहूया. पुढील शब्द आहेत झाड. झाडाचे वाचन करत असताना तो झाड असे आपण म्हणत नाही, ती झाड असे पण म्हणत नाही, ते झाड असे आपण म्हणतो किंवा त्याला ते हे प्रत्यय तिथे लागू पडतं, म्हणून आपण ते या गटामध्ये झाड हा शब्द लिहूया. पुढील बघा, नळ. पुढील शब्द आहेत नळ. तो नळ, ती नळ, ते नळ यापैकी योग्य कोणतं वाटतं विद्यार्थी मित्रांनो? तो नळ, बरोबर. आणि म्हणून आपण नळ हा शब्द तो या गटात लिहूया. पुढे बघा, घर. घर या शब्दाचे तो, ती, ते यापैकी कोणत्या गटात बसतो ते आपण आता बघूया. तो घर बरोबर वाटत नाही, ती घर ते पण आपल्याला ऐकायला छान वाटत नाही किंवा आपण व्यवहारात तसे वापरत नाही. ते घर हे मात्र आपण वापरतो, म्हणून आपण घर हा शब्द तो, ती, ते यापैकी ते या गटात लिहिणार आहोत. ते घर, बरोबर. अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दाचे तो, ती आणि ते या गटात वर्गीकरण करून शब्दांचा खेळ या ठिकाणी आपण खेळलेलो आहोत. अशा प्रकारे तुम्ही अनेक शब्द घ्या आणि त्या शब्दांना तो, ती, ते हे प्रत्यय लावून बघा आणि ते शब्द त्या त्या गटामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपण चित्र बघ, शब्द साखळी पूर्ण कर हा एक नवीन खेळ आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे साखळी आपण बघितली असेल तरी ती चे कडे जे आहे ते एकात एक गुंफलेल्या असतात. एका कडीचा दुसऱ्या कडीशी संबंध असतो. तसंच आता आपल्याला शब्दांच्या बाबतीत साखळी तयार करायची आहे. तर कशी करायची साखळी तयार बघूया आपण. शब्द साखळी कशी तयार करतात ते आता आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठी आपण चित्रांचा आधार घेणार आहोत, चित्रांची मदत घेणार आहोत. चला तर आता शब्द साखळी आपण पूर्ण करूया. बघा, हा एक शब्द आहे पान. याच्यामध्ये पा आणि न हे दोन अक्षर आलेले आहेत. यामध्ये शेवटी जे अक्षर आलेले आहेत न, ते अक्षर घेऊन पुढील शब्द आपण तयार करायचा. बघा बरं, नाग. बघा, पहिल्या शब्दातील न हा अक्षर घेतलं आणि त्यापासून शब्द दुसरा नवीन बनवला, तो शब्द झाला नाग. म्हणून पा न आणि ना, नाग यामधील न यांची आपण साखळी तयार केली. आता दुसरा शब्द बघा बरं, त्याच्यात शेवटी काय आलेला आहे ग. आता ग पासून नवीन शब्द बनवायचा, गवत. बरोबर. मग आता नाक मधील ग आणि गवत मधील सुरुवातीचा ग यांची शब्द साखळी तयार झाली. बरोबर. आता आपण गवत मधील शेवटचा त घेऊया, त्यापासून नवीन शब्द तयार करणार आहोत. तीन. बरोबर. त पासून कोणता नवीन शब्द तयार झाला? तीन. त आणि तीन यांची शब्द साखळी पूर्ण होते. अशा पद्धतीने आपण शेवटचं अक्षर घेऊन अनेक शब्द बनवू शकतो. बघा, आता या चित्रांचा उपयोग करून या चित्रातीलच आपण शब्द या शब्द साखळीमध्ये वापरणार आहोत. बघा बरं, तीन. न न हा शेवटी आलेला अक्षर आहे. त्या अक्षराने सुरुवात होणार चित्र कोणतं आहे सांगा बरं.
बरोबर. नथ. दिसते तुम्हाला चित्रामध्ये नथ? बरोबर. मग 3 मधला न आणि नथ मधील सुरुवातीचा न यांचे साखळी तयार झाली. त्यानंतर नथ मधील शेवटचा शब्द आलेला आहे थ. मग थ वरून कोणता शब्द तयार होईल बरं? चित्रामध्ये बघा. बरोबर, थवा. मग थ आणि थव्यामधला थ सुरुवातीचा यांची शब्द साखळी आपण पूर्ण करणार आहोत. बघा याप्रमाणे. आता थव्यामध्ये व आलेला आहे. मग व वरून कोणता शब्द चित्रामध्ये तयार होईल सांगा बरं? बरोबर, वाघ. कोणता शब्द तयार होईल? वाघ. बघा, वा आला आणि घ शेवटी आला. आता घ आणि घ पासून बनलेला शब्द बघूया. घरटे. चित्रामध्ये घरटे दिलेले आहेत. घरटेचं चित्र दिलेलं आहे. पक्ष्याचं जे घरट असतं ते चित्र दिलेले आहेत आणि त्यावरून शब्द बनला घरटे. वाघ मधील शेवटी आलेला घ आणि घरटे मधील सुरुवातीचा घ यांचे आपण शब्द साखळी तयार करणार आहोत. बघा बरं. छान. आता घरटे याच्यामध्ये ट आलेला आहे आणि चित्रामध्ये जे चित्र आलेले आहे त्याच्या सुरुवातीचा अक्षर बघूया. टोपली. टोपली. बरोबर. मग ट आणि ट च्या चित्रामध्ये सुरुवातीचा जो शब्द आहे टो म्हणून त्यांची शब्द साखळी तयार झाली. ट आणि टोपली. बरोबर. आता टोपलीमध्ये शेवटी काय अक्षर आलेले आहेत? ल. ल ने सुरुवात होणारा नवीन शब्द बघूया आपण. लसूण. बरोबर. चित्रामध्ये लसूण दिलेला आहे बघा. टोपलीमधील ल घ्यायचा आणि नवीन चित्रामधील लसूण यांची शब्द साखळी तयार झाली. ल, लसूण. बरोबर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण चित्र वरून शब्द साखळी पूर्ण केली. असे आपण अनेक शब्द घेऊन अशा अनेक शब्द साखळ्या तयार करू शकतो. तुम्ही करून बघा. आता आपण शब्दखेळ यावर आधारित स्वाध्याय बघणार आहोत. तुम्हाला स्वाध्याय सोडायला आवडेलच. चला तर मग बघा स्वाध्याय काय आहे तो. शब्द वाच तो, ती, ते च्या गटातली. बघा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. तुम्ही ते शब्द तो, ती आणि तेच्या गटात लिहायचे आहेत. बघा मी शब्द वाचतो. शाळा, हात, नाक, वीट, बैल, गाय, साप, मैदान, मुलगा. या सर्व शब्दांना तुम्ही तो, ती, ते हे प्रत्यय लावून बघा आणि प्रत्यय लावून बघितल्यानंतर तो कोणत्या गटात बसेल ते तुम्हीच शोधा आणि त्या गटामध्ये तुम्ही तो शब्द लिहा. आजचा हा अभ्यास तुम्ही करायचा आहे. यानंतर पुढे बघा शब्द साखळी पूर्ण करा. तुम्हाला माहित आहे शब्द साखळी आपण कशी पूर्ण करतो ते. सुरुवातीला समजा मी एक शब्द दिला समयी. मग तुम्ही काय करणार? समयी मधला शेवटचं जे अक्षर आहे ई त्यापासून सुरुवात होणारा नवीन शब्द लिहिणार. मग तुम्ही तो लिहायचा. दुरेगी वहीमध्ये छान अक्षर काढून तुम्ही ई ने सुरुवात होणारा नवीन शब्द लिहा याप्रमाणे आणि तो एकमेकांना ते शब्द जोडायचे. आपली अशी शब्द साखळी आपण पूर्ण करणार आहोत. अशा प्रकारचा अभ्यास तुम्ही सर्वांनी पूर्ण करायचा. अशा अनेक शब्द साखळ्या आपण बनवू शकतो. तुम्ही सर्वांनी याप्रमाणे शब्द साखळी बनवून बघा. तुम्हाला जे शब्द येतील ते शब्द तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे. शब्द साखळी बनवताना शब्दाच्या शेवटचं अक्षर घ्यायचं असतं. धन्यवाद.